1 फेब्रुवारी हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस मानला जातो. कारण आजच्याच दिवशी 1 फेब्रुवारी 1689 साली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी आपल्या स्वराज्याचे धाकले राजे श्री छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाचा सेनापती मुकर्रब खान याने छत्रपती संभाजीराजे यांच्याच सैन्यातील काही लोकांकडून माहिती घेऊन अचानक त्यांच्यावर हमला केला आणि आपल्या राजाचे आजच्याच दिवशी राजांना कैद करण्यात आले. म्हणून महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात मोठा काळा दिवस मानला जातो.